भोसलेवाडीतील बांधकाम व्यावसायिक राहुल भोसले यांच्याकडे पासर्डेत राहणारा महेश पाटील हा चालक म्हणून गेली 2 वर्षांपासून काम करतोय. भोसले यांचे सुपरवायझर प्रसाद गावडे यांनी बुधवारी दुपारी बँकेतून 18 लाख रुपयांची रोकड काढून चालक महेश पाटील यांच्याकडे दिली. ही रक्कम घेऊन महेश पाटील कारमधून भोसलेवाडीकडे जात होता. दरम्यान महेश सुपरवायझर गावडे यांच्या मुलीला घेण्यासाठी भोसलेवाडी चौकात थांबला होता. त्याचवेळी कारमधील 18 लाख रुपयांची रक्कम चोरीला गेली होती. या प्रकरणी राहुल भोसले यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र या प्रकरणात चालक महेश पाटील हा देत असलेल्या माहितीत विसंगती आढळल्यानं पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली. चौकशीत चालक महेश यानं त्याच्या अन्य साथीदारांच्या मदतीनं लूट केल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. शाहूपुरी पोलिसांनी या प्रकरणी रात्री उशिरा चालक महेश पाटील याला ताब्यात घेतलं असून पोलीस अन्य आरोपींचा शोध घेत आहेत.